नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. पण गोष्टीचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल पण आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पाहत असाल, तुम्हाला व्हिडिओज आवडतात ना, तर मुलांनो प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सबस्क्राईब केलं की मला तुमच्यासाठी काय म्हणतात नवनवीन माहिती व्हिडिओज घेऊन येण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि तुम्ही लाईक आणि शेअर केल्यानंतर आणखीन जास्त माझ्या अंगात काय म्हणतात त्याला उत्साह येतो की तुमच्यासाठी आणखीन काय सर्वोत्तम आणता येईल ह्याच्यासाठी मी माझी सतत धडपड चालू असते. तर ह्या धडपडीसाठी तुम्ही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जावा. तसेच जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहतात पण आतापर्यंत सबस्क्राईब केले नाही अशाने प्लीज सबस्क्राईब करा. चला आजचं आपल्या कथेचं नाव पाहूयात, थैली कुणाची. काय कथेचं नाव आहे? थैली कुणाची. एके दिवशी दरबार भरल्याबरोबर दरबारात दोन व्यक्तींनी घाई गडबडीने प्रवेश केला. दोघेही शहरातील प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यातील एक तेलाचा व्यापार करणारा तेली होता तर दुसरा मांसाचा व्यापार करणारा कसाई होता. कसाई याच्या हातात एक थैली होती. त्या दोघांची दरबारात प्रवेश करतानाची गडबड पाहून बादशाने काय झाले म्हणून विचारले. तेव्हा तेली म्हणाला, महाराज, हा कसाई काल रात्री माझ्या दुकानात आला. त्याने माझ्याकडे तेल मागितले. मी त्याला तेल देत असताना त्याने माझी पैशाची थैली लांबवली. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर मी त्याच्याकडे गेलो. त्याच्याजवळ माझी थैली असूनही तो मला देत नाही. हे प्रकरण निवडण्यासाठी बिरबलाकडे सोपवण्याशिवाय बादशाहकडे पर्याय नव्हता. कारण काहीतरी युक्ती केल्याशिवाय या प्रकारात न्याय देता येणे शक्य नव्हते. बिरबलाने मग कसाईकडे चौकशी केली. तेव्हा कसाई म्हणाला, महाराज, माझ्या घराजवळच तेलाचे दुकान आहे. मी काल रात्री घरी हिशोब करीत बसलेला असताना हा तेली माझ्याकडे आला. बोलता बोलता त्याने माझी पैशाची थैली लांबवली. ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यावर मी त्याचा पाठलाग केला आणि त्याच्याकडून माझी थैली हिसकावून घेतली. ही थैली आता माझ्या हातात आहे. दोघांची बाजू ऐकल्यावर या प्रकरणी लगेच निर्णय देणे अवघड असल्याचे बिरबलाच्या लक्षात आले. त्याने कसायाकडे असलेली पैशाची थैली आपल्या ताब्यात घेतली आणि त्या दोघांनाही उद्या परत दरबारात बोलावले. ते दोघे दरबारातून बाहेर गेल्यावर बिरबलाने ती थैली उघडली. त्याबरोबर त्या नाण्यांना एक वेगळाच वास असल्याचे बिरबलाला जाणवले. नंतर मग त्याने थैलीतील सारी नाणी बाहेर काढून पाण्यात टाकली. पाण्यावर तेलाचा जराही तवंग आला नाही. बिरबलाने त्यातील काही नाणे पाण्यात चांगली घासली तरी त्यांना काही वास आला नाही. नाण्यांच्या पाणी चाचणीने बिरबलाला थैलीचा खरा मालक कोण ते सांगितले. नाण्यांना एक प्रकारचा खास वास येत होता. साधारणपणे कसाई याच्या घरातील किंवा दुकानातील प्रत्येक वस्तूला येतो तसाच तो वास होता. दुसरीकडे थैलीतून नाणी पाण्यात टाकल्यानंतर यांना तेलाचा एक अंशी लागलेला आढळून आला नाही. या दोन्ही चाचण्यांचा अर्थ एकच होता की थैली तेलाची नव्हती. दुसऱ्या दिवशी दरबारात आल्यावर बिरबलाने आपल्या नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने तेल्याकडे चौकशी केली. तेव्हा तेल्याने आपला गुन्हा कबूल केला. कसायाचे पैसे बुडवण्यासाठी आपण हा डाव केल्याचे कबूल केले. बिरबलाने ती थैली कसायाला परत केली आणि खोटं बोलून फसवणूक केल्याप्रकरणी तेल्याला दंडाची शिक्षा केली. तात्पर्य किंवा कौशल्य म्हणा, एकाच थैलीवर दोघांनीही हक्क सांगितल्यानंतर त्या थैलीचा खरा मालक शोधण्यासाठी बिरबलाने एका सारासार गोष्टीचा वापर केला. ज्याचे पैसे आहेत ते हातावर त्याच्या व्यवसायाचा स्पर्श त्या नाण्यांनाही होता. यासारखा विचाराचा वापर करून बिरबलाने नेमका मालक शोधून काढला आहे. तर अशा प्रकारे बिरबलाने पहा कसं बुद्धी चातुर्याच्या जोरावरती कसाई आणि तेली ह्या दोघांमधला त्या थैलीचा मालक कोण हा शोधून काढला व त्याच्या योग्य मालकाला त्याची ती थैली दिली. अशा प्रकारे ही कथा संपली. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कथेला जास्त शेअर करा. चॅनेलवर नवीन असताना चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.